नमस्कार मंडळी. आज शिवजयंती आहे, तर आम्ही आत्ता भांडूपवरून निघालो आहे. माझ्यासोबत म्हणजे 7 बाईक आहेत आणि हाच गड आम्ही कोणता करणार आहे माहीत आहे, राजगड राहिला आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही रायगडला गेलो होतो, तर ह्या टायमाला राजगड करतो आहे. चला, आता मित्र लोक सर्व झेंडे बांधतात गाड्यांना. हा मस्त, गणपती बाप्पा मोरया. चला आता आम्ही चाललो. हे घे खोबरा घ्या. कोणी बोलला वाट लावली. चला चल चल टाक. जय शिवाजी. चला, हे कुठं जवळच जातात काय ते. चला चौकात चला. झेंडा कुठं आहे तुमचा? काय बोलता? आता यांना काय समजायला नको. तुम्ही मागा होता, तुम्ही बघितलं पाहिजे होता ना. काय बघितलं? ते कधी बांधूया? आता आम्ही पोचलो इकडे आणि ते पार्किंग आहे. आम्ही गाड्या तिकडे लावल्या आहेत. जे आमचे झेंडे खूप दिसत आहेत ना तिकडे. आमच्या 7 गाड्या आहेत आणि ते पार्किंगचे पैसे किती माहीत आहे? पर गाडी मागे 140. बालाजी यो इकडे जे आता पुण्याला आहेत ना, तरी इकडे खूप मोर आलाय आंब्याला. यावर्षी आंबे खूप आहेत. पैसे भरा. हा भरले हा. फ्रेश व्हायला आहे आणि इकडे आमच्या गाड्या लागल्यात, एक सोबतच आहेत. मस्त वाटतंय. इथे खूप आंब्याची झाडं आहेत आणि मोर सुद्धा खूप आलाय. आणि यावर्षी आंबे पण खूप आहेत आणि मोरचा सुगंध खूप सुंदर असा येतोय. आता किती टाइम लागतोय वरती चढायला गड बघूया. खालप्याला बसव त्याच्यात. खाली केला ना. नाही झाला खाली रे, मग बाहेरची हवा लागली ना, बाथरूम बरोबर होत नाही. हे तू रिक्षाने आला?
हे झालात का फ्रेश? चला जाऊया आता. बाथरूम पण केला म्हणे अरे मी शूटला पण आहे असं कधी चिकलेत नाही चिकले करतो कशी आपण काय माहिती कुठं लागलं चिकल कुठं होतं आणि ते बुट पण माहिती काळेवाले आपण माहिती ती काळेवाले गमबूट हा ते गमबूट फॉरेस्ट वाल्यानं देतात ना फॉरेस्ट ऑफिसर देव मॅच बघ तिथं नाश्ता करायला बॉटल घे बॉटल तिथं ऑर्डर द्या कोण तू दिलं पाहिजे हा देतो पण ऑर्डर तर तुम्ही द्या तुला जे लागेल अरे ऐकलं नाही भेटेल घे बघ तुला आवडून तू जॉईस का तिकडे जाऊन पहिला मग आम्ही येतो आम्ही काय तू चालू कर तुलाच मग अशी लास्ट भेटून काय करतोय अरे खाई रक्षा वाढली नाही दिसत तिकडे जास्त झालंय तिकडे मी जाय ना तू पावडर हे लावा लागते फोटो काढायचा पाठवायचा मग रेड्या करूया सांगते मग मी काय बोललो हा घाल घाल आणि बाबा बोल गळ्यात म्हणते ग्रीनरी जॅकेट कोणाचा मारे नाही आता आम्ही किती वाजलेत गड स्टार्ट केलाय चढायला आणि आता वाजलेत 8:45. बघूया किती टाइम लागतो वरती गड चढायला. खूप हा फोटो नको 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 अशा प्रकारे गड चढून खूप थकलोय. जास्त म्हणजे काय बोलू शकत नाही. हा एकाचे क्लच पेड गेले तिकडे लायनर विनर गेलेत. बघू आता ब्रेकच फेल झालाय. हा बघू आता रोहन कधीपर्यंत येतोय तो तोपर्यंत इथं हवा पण सुटली. हां एकाचा डिस्प्ले उडाला त्यामुळे त्याला काय दिसतच नाही. चला बघू तरी सुद्धा आम्ही महाराजांचे मावले आहेत तर त्यासाठी थकणार नाही. तुला काय नाही दगड का दमलोय ऊन पण खूप आहे. चला हा तिथं टेस्ट ह्या बनवलं तिथं डेकोरेशन केलंय.
ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत एवढा मोठा किल्ला आहे. तेव्हा तिथं अजून खूप चढायचं आहे. सरळ स्टेट चढायचं आहे आपल्याला सगळ्यांना. इथंच आमचा घामटा निघालेला आहे. गाई चढीनं धूर निघाला गाईस. जाऊ सध्या पुढं. आणि आम्ही हे चढून आलेलो आहे. रात्री काठी काय देत नव्हती ती. दे इकडे, दे दे विचारतो. हॅलो सुवेळामाची कडे. चला तिकडे चाललो आपण. बोल. पावडर लावलीस काय? पुस्तक अजून आमचे काही मंडळी तिकडे खाली आहेत. चला पाहिजे. ऊन इकडे आहे. सुबे चालायचं असं बस. बॅक बस. कोण फोटो काढताय? सूरज. मित्रांनो, राजगडाची थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगतो. राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली राजधानी सुमारे 25-26 वर्ष होता. समुद्र सपाटीपासून सुमारे 1376 मीटर उंचीवर असलेला हा गड गडांचा राजा म्हणून ओळखला जातो. 3 माच्या, सुवेला, संजीवनी, पद्मावती आणि बालेकिल्ल्याची भक्कम तटबंदी हे या बलकट्ट किल्ल्याची मुख्य वैशिष्ट्य आहे. सुमारे 1643 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन पुनर्निर्माण केला आणि त्याचे राजगड नाव दिले. हा किल्ला छत्रपती
राजाराम महाराजांचे जन्म आणि सईबाईंच्या निधनाचे ठिकाण आहे. किल्ल्यावर पद्मावती माची, सुवेळाची माची आणि संजीवनी माची अशा 3 मुख्य माच्या आहेत. पद्मावती माचीवर पद्मावती मंदिर व तलाव, सुवेळा माचीवर सुवेळा तलाव आणि संजीवनी माचीवर बुरुजांची भक्कम साखळी आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च भागाला बालेकिल्ला म्हणतात, जिथे राजांचा राजवाडा आणि इतर महत्त्वाचे वास्तू होत्या. हा किल्ला अत्यंत दुर्गम असल्याने आणि 4 बाजूने भक्कम तटबंदी असल्याने तो अजिंक्य मानला जात असे. इथे प्रेक्षणीय ठिकाणे म्हणजे राजवाडा, पद्मावती माची, संजीवनी माची, सुवेळा माची, काळेश्वरी बुरुज, गुंजवणे दरवाजा आणि अळी दरवाजा. ट्रेकिंगसाठी हा किल्ला पुणे शहरापासून साधारण 62 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे. गडावर पोहोचण्यासाठी गुंजवणे गावातून साधारण 2.5 ते 3 तास लागतात. हा गड निजामशाहीच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी या गडाचे महत्त्व ओळखून तो ताब्यात घेतला. जवळपास 26 वर्ष हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होती. त्यानंतर ती रायगडावरती अडवण्यात आली. या गडावरतील प्रमुख घटना: अफजल खानाचा वध, सुरतेची लूट, शाहिस्तेखानावर हल्ला अशा अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचा हा किल्ला साक्षीदार आहे.
तू नको देऊ आता काय कार्तिक माकडं आलेत. कार्तिक तू नको देऊ. कार्तिक देऊ नको कार्तिक दे ना आता त्याला ते हे दे ना नको थांब. मला सोड थांब. दे ना त्याला मी तुला हे करीन ना. मला सोड जो बस त्याला दाखव आलं का ते ओके चलो मस्त बीट खाते जिमला जा. बाबा काय सांगशील बाबा हं? काय सांगितलं इथून घसरला सर अरे घसरलो तो गेलो ना डायरेक्ट आपलं बाईक लावलं तिथं नाही तिथं पोचून काय रे. पंखा चालू केली की हवा येते हा बिना वांग्याची हा पंखा चालू केली की हवा येते भारी आहे पण हा बघ खतरनाक. पाय जर सुटला आपला पाय जर सुटला तर गेलो थेट ढगात. ढगात नाही जाणार बाई ढगात तर एवढं तू पुण्य नाही केलं. मग मी गडांवरती येतो ते थोडंफार पुण्य होतं. काय बाबा हा पुण्य केले ते आम्हाला माहिती आहे कुठे ते मधुवन मधुवन द्राक्षा फायनली पोहोचलो आहे बाली किल्ल्यावर आणि आमचा तो बालाजी येतोय तो बघा येतोय खूप डेंजर होतं. हां फरफरा येतोय खूप डेंजर होता. तिथे व्हिडिओ काढायला भेटली ना मला कारण दोन्ही पण हाताने असं म्हणजे पकडत यायला होता आणि आमचे हे मावळे बसलेत आता. अरे आपली हे गेली कुठं हे सुद्धा चप्पल राहिले. हां मग जय अरे ते पूर्ण ह्याच्यात आहे ते. अरे येडे कोसळ खाली ठेवतो. इकडं पूर्ण खाई आहे तर हे बघा खाई आहे. दरी आहे दरी. जर इथून जर पाय सुटला तर थेट चौकात. त्यामुळे येताना जरा चौकशा आणि आपलं थोडंसं ठीक आहे. आले 10,000 गेले असते तिकडे जायचं आपल्याला. ऊपर वाड़ा है. मी करता बाली किल्ला हा आणि हा तिथं चला सरळ करा या साईडला पडते हो मान तुमची. बस मोबाईल काढून घेतो तो माझ्या थोडी आहे. पाठी बोल ते तिकडून त्याकडून जायचं आपल्या तिकडून त्याकडून याच्या मोबाईल पाठी घे म्हणे. म्हण्या नाटक न बोल. आठवणीसाठी थांब स्वतः
काय कटा हे आमचे मना शेठ आम्हाला इथं पेरूंच्या सर्वांना पार्टी देणार आहेत. ए पलता काय मना शेठ हो मना शेठ. हो इथे मंदिर आहे जननी मंदिर. सूरज हम्म? इतिहासात राजगडावर अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली पत्नीसह कौटुंबिक आयुष्य व्यतीत केले होतं. सईबाईंचं निधनही याच किल्ल्यावर झालं. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांनी देखील आपल्या बालपणाचा काही काळ इथे घालवला. आजही हजारो पर्यटक, इतिहासप्रेमी आणि ट्रेकर राजगड किल्ल्याला भेट देतात आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासाचा अनुभव घेतात. राजगड हा आजही मराठी माणसांच्या अभिमानाचा एक जिवंत साक्षीदार आहे. हे कोणतं मंदिर आहे? नाही दिसत. मंदिर आहे इथे ब्रह्मेश्वर मंदिर. आणि उंबराचं झाड आहे. तर ब्रह्मेश्वर मंदिर आहे. पिंडी आहे. बम बम बोले जय शिव बोले. ब्रह्मेश्वराचं. आणि इथे बघा कातलामध्ये एवढं उंचावरती पाणी आहे. इथे एक आहे कुंड, हे दुसरं झालं, हे तिसरं, तिथे एक चौथं आणि तिथे एक पाचवं. 5 असे कुंड आहेत. आय थिंक तिथे पण असेल थोडं फार पाणी असं. म्हणजे एवढा म्हणजे तेव्हा म्हणजे गडावरती राहायचे त्यामुळे पाण्याची काही कमतरता नव्हती. ही काय बाजारपेठ आहे? हे बघा बाजारपेठ म्हणजे इथं बाजार भरायचा. थोडंफार तिकडे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. तटबंद आहे. खूप मोठासा हा किल्ला आहे.
सदर ते वाडे होते आणि आता तुटलेले आहेत. आणि हे गडाचं टॉप आहे. कॅमेरा फिरतच होता रे. चालू व्हिडिओ चालू तू चालत बस थांबायचं नाही. नाही तू चल चल हा सगळी काढतो चल. वाडा कुठं काढायचे आता मोबाईल पकड मग माझी कशी काढू मग. त्यांच्या टायमातले भुयार आहे. इथून काय माहित कुठून जातो कुठे रस्ता. भुयार आहे खाली गेलं काय
काही थकलो वर